नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील 2 किंवा 3 लेक्चर्समध्ये म्हणजे 2 किंवा 3 व्हिडिओजमध्ये आपला फोकस जो होता हा पूर्णपणे SN1 आणि SN2 रिएक्शन्स वरती होता. ठीक आहे. आता आपल्याला पुढचा पार्ट जो आहे म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन हा पार्ट संपलेला आहे. एक थर्ड पार्ट आता रिएक्शनचा आपल्याला स्टार्ट करायचा आहे आणि त्या रिएक्शनचं नाव आहे एलिमिनेशन रिएक्शन. ठीक आहे. ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामचं जे चॅनल आहे माझं त्याची लिंक इथे दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊन चॅनल माझं सबस्क्राईब करू शकता फॉर फ्री नोट्स. ठीक आहे. तर आता आपण पॉइंटला सुरुवात करू. ठीक आहे. थर्ड रिएक्शन जे आहे या रिएक्शनला बोललं जातं एलिमिनेशन रिएक्शन. ठीक आहे. किंवा याच रिएक्शन मध्ये ऍक्च्युअल मध्ये अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स तयार होतात म्हणजे अल्किन्स तयार होतात. त्यामुळे यालाच तुम्ही म्हणू शकता फॉर्मेशन ऑफ अल्किन्स. ठीक आहे. आणि थर्ड रिएक्शन, थर्ड नाव याचं जे आहे डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. ठीक आहे. आता एक्झॅक्टली या रिएक्शनच्या काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. आधी सुरुवातीला एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की जे सुद्धा अल्किल हॅलाइड तुम्ही इथे कन्सिडर करताय, ठीक आहे, त्या अल्किल हॅलाइड मध्ये कंपल्सरी बीटा हायड्रोजन ऍटम हा असायलाच हवा, तरच ही रिएक्शन होणार मित्रांनो. ठीक आहे. कुठला हायड्रोजन ऍटम असायला हवा? बीटा हायड्रोजन ऍटम असायला हवा. ठीक आहे. आणि या रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली काय होतं तर हे जे अल्किल हॅलाइड असतं याला रिॲक्ट केलं जातं अल्कोहोलिक KOH बरोबर, म्हणजेच अल्कोहोलिक अल्कली दॅट इज पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर. ठीक आहे. आणि जर ही रिएक्शन आपण केली आणि या मिक्सचरला आपण जर का हीट केलं तर याच्यापासून अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आपल्याला मिळतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, याला एलिमिनेशन नाव का दिलेलं आहे तर जे अल्किल हॅलाइड असतं त्यामध्ये 2 टाईपचे कार्बन असतात. एक कार्बन असतो अल्फा कार्बन, दुसरा कार्बन असतो बीटा कार्बन. अल्फा कार्बन कोणता? ज्याला हॅलोजन ऍटम अटॅच आहे. आणि बीटा कार्बन कोणता? जो त्याच्या शेजारचा आहे आणि त्याला अटॅच असलेला हायड्रोजन म्हणजेच कोण? बीटा हायड्रोजन. ठीक आहे. तर मग एक्झॅक्टली या रिएक्शन मध्ये काय होतं तर मी तुम्हाला एक जनरल रिएक्शन इथे दाखवतो. ओके. आणि मग एक्झॅक्टली काय होतं ते आपण एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये बघू. ठीक आहे. सो लेट अस सी वन अल्किल हॅलाइड, ज्याच्यामध्ये अल्किल हॅलाइडचं स्ट्रक्चर या पद्धतीचं आहे. ठीक आहे. एका कार्बनला अटॅच आहे हॅलोजन आणि दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे हायड्रोजन. ठीक आहे. मग आता हे जे अल्किल हॅलाइड आहे बेसिकली या अल्किल हॅलाइडच्या स्ट्रक्चरमध्ये हॅलोजन ऍटम ज्या कार्बनला अटॅच आहे या कार्बनला बोललं जातं अल्फा कार्बन ऍटम. ओके. आणि याच्या शेजारचा जो आहे ऍडजस्टंट, इट इज कॉल्ड ऍज अ बीटा कार्बन ऍटम. ठीक आहे. आणि मग या बीटा कार्बनला अटॅच असलेला जो कंपाऊंड आहे तो हा हायड्रोजन ऍटम, दिस इज कॉल्ड ऍज बीटा हायड्रोजन ऍटम. म्हणजे कंपल्सरी हा असेल तरच ही रिएक्शन पॉसिबल आहे, अदरवाइज नॉट. ठीक आहे. मग आता इथे याची रिएक्शन कोणाबरोबर होते तर अल्कोहोलिक KOH हा अल्कली आहे. अल्कलीला आपण बोलतो बेस. ठीक आहे. या बेसला जनरली या पद्धतीने डिनोट केलं जातं बी आणि त्याच्यावरती इलेक्ट्रॉनची पेअर. ठीक आहे. इथे रिएक्शन आपण ही करतोय विथ अल्कोहोलिक KOH. ठीक आहे. वी हॅव टू हीट द मिक्सचर. मग होतं काय मित्रांनो की हा जो बेस आहे, ओके, बेसचा जो बेसिकली हा जो पार्ट आहे हा हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतो आणि हे दोघं कंबाईन होतात आणि या कार्बन पासनं हॅलोजन ऍटम रिमूव्ह होतो. म्हणजे थोडक्यात होतं काय लक्षात घ्या, या कार्बन पासनं हॅलोजन ऍटम रिमूव्ह होतो आणि या कार्बन पासनं हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होतो. म्हणजे हे दोघंही रिमूव्ह होऊन जातात आणि हे दोघंही रिमूव्ह झाले की हा जो सिंगल बॉन्ड इथे आपल्याला दिसतोय इट इज कन्व्हर्टेड इनटू द डबल बॉन्ड. सो व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग? कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथे तयार होतो. म्हणजे थोडक्यात हिअर वी गेट द अल्कीन. ठीक आहे. हा जो हायड्रोजन आहे हा या बेस बरोबर कंबाईन होतो. सो हे दोघं इथे मिक्स होतात
एक्झाम्पल बघितल्यावरती तुम्हाला कळेल. आणि थर्ड प्रॉडक्ट जो मिळतो तो म्हणजे हॅलोजन ऍटम, जो इथनं काय होतो, रिमूव्ह होतो. म्हणजे थोडक्यात हे दोघं पण इथनं रिमूव्ह होत आहे. ठीक आहे. आणि म्हणून या प्रोसेसला बोललं जातं डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ अल्किल हॅलाइड. डी वर्ड का लागलाय, कारण रिमूव्ह होत आहे. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट द जनरल रिएक्शन. या रिएक्शनला आणखी एक नाव आहे मित्रांनो, बीटा कार्बन पासून हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होतोय, म्हणजे बीटा हायड्रोजन रिमूव्ह होतोय. सो समटाइम्स इट इज कॉल्ड ऍज बीटा एलिमिनेशन रिएक्शन असं सुद्धा याला बोललं जातं. आणि जर आपण याला IUPAC नेम द्यायचं म्हटलं तर आपण जनरली बघितलेलं आहे की ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच असतो त्याला आपण नंबर देतो 1 आणि दुसऱ्याला नंबर देतो 2. ठीक आहे. मग इथनं हॅलोजन आणि इथनं हायड्रोजन दोघे रिमूव्ह झाले, म्हणून याला असं पण बोलतात 1-2 एलिमिनेशन रिएक्शन. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट द एलिमिनेशन. अगदी सिंपल फंडा इथे जनरल रिएक्शन वरनं तो तुम्हाला लक्षात आलेला असेल. ही रिएक्शन तुमच्या 11वी मध्ये पण झालेली आहे मित्रांनो, प्रिपरेशन ऑफ अल्किन्स मध्ये. ठीक आहे. पण तुम्हाला मे बी आठवत असेल, नसेल आठवत. आता एक काम करू, आपण याचे 2 एक्झाम्पल्स इथे आपण कन्सिडर करू. मग एक्झॅक्टली कोणत्या प्रकारचा अल्किन इथे तयार होतो आणि कोणत्या कोणत्या कंडिशन्स असतात ते आपल्याला इथे कळून जाईल. ठीक आहे. एलिमिनेशन रिएक्शनचं पहिलं एक्झाम्पल आपल्याला इथे बघायचंय. ठीक आहे. लेट अस टेक द एक्झाम्पल ऑफ इथिल ब्रोमाइड. आता इथिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला असा आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. ठीक आहे. याला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितोय. ठीक आहे. हे बघा, दिस इज CH3. ओके. हा पहिला वाला ज्याला 3 हायड्रोजन ऍटम अटॅच आहे. नंतर इकडे मी दाखवतो CH2. ओके. आणि नंतर इकडे दाखवतो ब्रोमीन. सो दिस कंपाऊंड इज नथिंग बट कॉल्ड ऍज इथिल ब्रोमाइड. ठीक आहे. आता याची रिएक्शन कोणाबरोबर करायची आपल्याला, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ KOH. ओके. वी हॅव टू हीट द मिक्सचर. आता बघा काय होतं एक्झॅक्टली ते सांगतो. हा जो ब्रोमीन आहे हा इथनं रिमूव्ह होतोय. दिस इज अल्फा कार्बन, दिस इज बीटा कार्बन. तर हा जो पोटॅशियम आहे हा या ब्रोमीन बरोबर काय होतो, अटॅच होतो. आणि हा जो हायड्रोजन आहे हा या OH मायनस बरोबर कंबाईन होतो, म्हणजे असं कंपाऊंड तयार होतं HOH. आता हे HOH म्हणजेच काय मित्रांनो, H2O. ठीक आहे. मग आता बघा तुम्हीच, इथनं हे दोघे रिमूव्ह झाले, म्हणजेच दिस सिंगल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इनटू डबल बॉन्ड. ओके. CH2 याला असं लिहितो मी. ठीक आहे. डबल बॉन्ड इकडे पण काय उरलं, CH2. सो दिस इज कॉल्ड एज व्हॉट, इथीन, और वी कॉल इट एज अ इथिलीन. पोटॅशियम ब्रोमीन बरोबर कंबाईन झाला. सो हिअर वी गेट KBr. आणि तिसरा जो बाय प्रॉडक्ट मिळतोय आपल्याला तो आहे H2O. ठीक आहे. सो होप तुम्हाला रिएक्शनचं एक्झाम्पल वरनं रिएक्शन मध्ये काय होतं ते समजलं असेल. ठीक आहे. आता हे झालं एक एक्झाम्पल. आपण आणखी एक एक्झाम्पल बघू. टोटल 3 एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आपण बघू. सेकंड एक्झाम्पल मध्ये आय एम टेकिंग द एक्झाम्पल ऑफ आयसोप्रोपिल ब्रोमाइड. ठीक आहे. आता आयसोप्रोपिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला कसा आहे मित्रांनो ते लक्षात घ्या. CH3 सिंगल बॉन्ड CH. ओके. Br सिंगल बॉन्ड CH3. 3 कार्बन आहे, दोघं ग्रुप सारखे सारखे आहेत. 3 कार्बन असल्यामुळे प्रोपिल, सारखे ग्रुप असल्यामुळे आयसो, आणि ब्रोमीन अटॅच असल्यामुळे ब्रोमाइड. आता याला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितो. ठीक आहे. बघा लक्ष द्या. CH3 आधी आपण इथे दाखवू. कार्बनला 3 हायड्रोजन ऍटम जे आहेत ते अटॅच आहेत. त्याच्यानंतर इथे CH याचा एक हायड्रोजन आणि दुसरा ऍटम कुठला आहे, ब्रोमीन. आणि परत या साईडला आहे CH3. ओके. सो हिअर 3 हायड्रोजन ऍटम. ओके. आता या रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली काय होतं ते बघणं थोडंसं आपल्याला आवश्यक आहे. दिस इज नथिंग बट व्हॉट, आयसोप्रोपिल ब्रोमाइड. ठीक आहे. हा बघा आता मित्रांनो, इथे सर्वात पहिली गोष्ट जी तुम्हाला इथे आयडेंटिफाय करायची आहे ती म्हणजे अल्फा कार्बन. मग कोणता असतो अल्फा कार्बन, तर ज्या कार्बनला हॅलोजन ऍटम अटॅच आहे तो आहे अल्फा कार्बन. ठीक आहे. मग त्याच्या शेजारचे जेवढे असतील ते कोण, बीटा. मग आता बघा इथे पण बीटा आहे,
इथे पण बीटा आहे, म्हणजे 2 बीटा कार्बन इथे आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की इकडचा ग्रुप आणि इकडचा ग्रुप कसा आहे, सेम आहे. मग तुम्ही हा हायड्रोजन काढा किंवा हा हायड्रोजन काढा, काही फरक पडत नाही. इट इज वन अँड द सेम. मग आता होतं काय की हा जो पोटॅशियम आहे बेसिकली दिस कंबाईन्स विथ व्हॉट, ब्रोमीन. आणि हा जो हायड्रोजन आहे हा कोणाबरोबर कंबाईन होतो, OH बरोबर. म्हणजेच आपल्याला काय मिळतं ते जरा आपण बघू. ठीक आहे, हे बघा, याला तर काही धक्का लागलेला नाही, हा असाच आहे. सो दिस इज नथिंग बट CH3. ठीक आहे, नंतर इथे याला आपण बोलू सिंगल बॉन्ड CH. आणि बघा हे दोन गोष्टी निघालेल्या आहेत इथे, एक हायड्रोजन आणि दुसरा ब्रोमीन. त्यामुळे या 2 कार्बन मध्ये कोणता बॉन्ड तयार होणार आहे, डबल बॉन्ड. सो हिअर 2 हायड्रोजन्स आर देअर, म्हणजे इथे येईल CH2. आता हा जो फॉर्म्युला तयार झाला दिस इज नथिंग बट कॉल्ड ऍज प्रोपीन. ओके, आणि बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळेल KBr प्लस H2O. ठीक आहे, सो हे झाले 2 इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स. ठीक आहे, आता हे जे एक्झाम्पल आहे हे प्रायमरीचं होतं, प्रायमरी अल्केल हॅलाइड. दिस इज ऑफ सेकंडरी अल्केल हॅलाइड. ठीक आहे, आणखी एक स्पेशल एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे मित्रांनो, आणि त्याच्या रिलेटेड एक खूप महत्वाचा रूल आहे. जसं आपण मार्कोनिकॉप्स रूल पाहिला होता तसा हा रूल अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे, आता याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला नीट समजावून घ्यायचं आहे. लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके मित्रांनो, आता हे थर्ड जे एक्झाम्पल आहे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड एक्झाम्पल जे आपल्याला बघायचं आहे दॅट इज नथिंग बट सेक ब्युटिल ब्रोमाइड. आता सेक ब्युटिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला आपण सुरुवातीला बघू. ठीक आहे, फॉर्म्युला असा आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Br सिंगल बॉन्ड CH3. आता इथे सेकंडरी कार्बन आहे त्याला ब्रोमीन अटॅच आहे आणि 4 कार्बन असल्यामुळे इट इज अ सेक ब्युटिल ब्रोमाइड. याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी लिहितो. ठीक आहे, सी लक्ष द्या इकडे, सी हिअर दिस इज कार्बन. ओके, त्याला 3 हायड्रोजन ऍटम इथे आपण कन्सिडर करू. म्हणजे हा पहिला CH3 सिंगल बॉन्ड, देन CH2. ठीक आहे, त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड CH आणि एक साइडला अटॅच होईल ब्रोमीन आणि परत एकदा या बाजूला येईल CH3. ठीक आहे, आता इथे रिएक्शन तीच आहे विथ अल्कोहोलिक KOH. ठीक आहे, फक्त आता याचा जो रिझल्ट आहे मित्रांनो तो रिझल्ट आपल्याला काहीतरी वेगळा मिळतो, ते आपल्याला इथे बघायचंय की चेंज एक्झॅक्टली कुठे होतोय. ठीक आहे, चला सर्वात पहिली गोष्ट दिस इज नथिंग बट सेक ब्युटिल ब्रोमाइड. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला शोधून काढायचा आहे कुठला कार्बन, अल्फा कार्बन ऍटम. सो ज्याला हॅलोजन ऍटम अटॅच आहे तो आहे अल्फा कार्बन. मग आता बीटा कार्बन कुठला, ते याच्या शेजारचे जे असतात ते बीटा कार्बन. ठीक आहे, आता बघा हा पण बीटा आहे हा पण बीटा आहे. तर आपण एक काम करू, याला नाव देऊ बीटा 1 आणि याला नाव देऊ बीटा 2. आता मी असं का केलं, कारण तुम्ही इथे बघा या कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच आहेत आणि या कार्बनला 2च आहे. ओके, त्यामुळे हे दोघं सारखे नाही होणार. हा, याला पण जर 3 असते तर मग हे दोघं सेम सेम आले असते, जसं प्रोपीनच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं, आयसोप्रोपिल ब्रोमाइडच्या एक्झाम्पल मध्ये. मग आता प्रश्न असा आहे की एक्झॅक्टली ब्रोमीन तर इथून निघणार आहे नो डाऊट, मग हायड्रोजन कुठून निघेल, म्हणजे तो इथनं निघेल का इथनं निघेल. तर मग आपल्याला 2 केसेस कन्सिडर करायचे आहे. पहिल्या केसमध्ये आपण असं करू की एक हायड्रोजन हा इथनं आपण काढू आणि ब्रोमीन इथनं काढू, म्हणजे याला असंच राहू देऊ. ठीक आहे, मग आता काय होतंय तुम्हीच बघा, इकडे CH3. ओके, त्याच्यानंतर इथे तयार होईल सिंगल बॉन्ड CH. आता इथनं दोघं निघाले आहेत म्हणजे इथे कुठला बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड. इथे काय उरलं परत CH आणि या साइडला काय राहील CH3. ओके, म्हणजे असा कंपाऊंड आपल्याला मिळाला. ठीक आहे, आता याचं नाव काय आहे मित्रांनो, तर याचं जे नेम आहे ओके दिस इज नथिंग बट कॉल्ड ऍज ब्यूट-2इन. ठीक आहे, ब्युटीन आहे हा, कारण 4 त्याच्यामध्ये कार्बन आहे आणि डबल बॉन्ड आहे. आता याला 2च नाव काय आहे,
1 2 3 4 सेकंड कार्बन नंतर डबल बॉन्ड मिळतोय. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट ब्यूट ट्विन किंवा याचं कॉमन नेम जे आहे ते असतं बीटा ब्युटिलिन. ठीक आहे. हा एक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे जर आपण इकडचा म्हणजे बीटा 2 हायड्रोजन रिमूव्ह केला तर. आता आपण सेकंड केस कन्सिडर करू. ठीक आहे. सेकंड केस अशी आहे की ब्रोमीन तर निघणारच आहे, पण आता आपण इथला हायड्रोजन रिमूव्ह करू. ठीक आहे. आणि हा जर का हायड्रोजन आपण रिमूव्ह केला तर मग आपल्याला काय प्रॉडक्ट मिळतो बघा. CH3 हा असाच राहील. ठीक आहे. सिंगल बॉन्ड इथे CH2 आपल्याला मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हिअर इट विल बी सिंगल बॉन्ड CH आणि या दोघां कार्बन मधनं ऍक्च्युली ब्रोमीन आणि हायड्रोजन रिमूव्ह होतोय. सो इट इज कन्व्हर्टेड इनटू डबल बॉन्ड. इकडे काय होईल मग CH2. ठीक आहे. आता हा जो कंपाऊंड मिळाला आपल्याला अगेन इट इज ए अल्कीन. ठीक आहे. बट हा कुठला अल्कीन आहे. सो दिस इज नथिंग बट ब्यूट 1इन किंवा यालाच बोललं जातं अल्फा ब्युटिलिन. ठीक आहे. आता असं का तर त्यासाठी आपल्याला नंबरिंग जिथे डबल बॉन्ड जवळ आहे तिथे नंबरिंग करावं लागेल. आता इथे फर्स्ट कार्बन नंतर डबल बॉन्ड आहे म्हणून इथे काय आलेलं आहे 1 आलेलं आहे. दिस इज द IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्कीन. ते आपण 11वी मध्ये शिकलोय. आता माझा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की इथे आपल्याला नेमका कोणता प्रॉडक्ट मिळतोय. अल्फा ब्युटिलिन मिळतो का बीटा ब्युटिलिन मिळतो. तर इथे काय होतं मिक्सचर आपल्याला मिळतं आणि एक प्रॉडक्ट हा आपल्याला मिळतो ऍज ए मेजर प्रॉडक्ट आणि दुसरा प्रॉडक्ट मिळतो ऍज ए मायनर प्रॉडक्ट. ओके. मग असं का झालं. ठीक आहे. याच्यावरती परत एकदा रशियन केमिस्ट जो आहे त्याने रिसर्च केला. ओके. आणि त्या रशियन केमिस्टचं नाव जे होतं ते ऐकून घ्या मित्रांनो. द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट इज सेटझेप. काय नाव होतं सेटझेप्स. ओके. मग या सेटझेपने याला ऑब्झर्व केलं आणि ऑब्झर्व केल्यानंतर त्याने त्याचा एक रूल तयार केला आणि तो रूल जो आहे नंतर या नावाने फेमस झालेला आहे केमिस्ट्रीमध्ये. दॅट इज कॉल्ड ऍज व्हॉट सेटझेप्स रूल. ठीक आहे. आता हा सेटझेप्स रूल काय सांगतो ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. याचं स्टेटमेंट आपल्याला बघायचंय. मग आता हाच का बरं मेजर तयार झाला हा का नाही तर त्याचं रिझन आपल्याला बघायचंय. ठीक आहे. सो लेट अस सी द स्टेटमेंट ऑफ द सेटझेप्स रूल. ओके मित्रांनो. आता आपल्याला बघायचंय स्टेटमेंट ऑफ द सेटझेप्स रूल. ठीक आहे. आधीच्या रिएक्शन मध्ये आपल्याला हे दोन प्रॉडक्ट मिळाले. पहिला होता ब्यूट 2इन विच इज अ मेजर प्रॉडक्ट आणि दुसरा होता ब्यूट 1इन म्हणजेच मायनर प्रॉडक्ट. ठीक आहे. आता सेटझेप्सचं म्हणणं काय होतं ते जरा आपल्याला नीट लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. स्टेटमेंट कसं आहे बघा मित्रांनो. सेटझेप्स रूल मी तुम्हाला सांगतोय. स्टेटमेंट असं आहे इन द डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन म्हणजे सुरुवात कुठं आहे इन डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन. ओके. इन डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन द प्रिफर्ड प्रॉडक्ट. ओके. द प्रिफर्ड प्रॉडक्ट. प्रिफर्ड म्हणजे जो मेजर प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. प्रिफर्ड प्रॉडक्ट इज दॅट अल्कीन. ओके. इज दॅट अल्कीन. ओके. which has greater number of alkyl groups attached. Okay. alkyl groups attached पण कोणाला attached to doubly bonded carbon atom. doubly bonded carbon atom. ओके. हा तो रूल आहे मित्रांनो. ठीक आहे. परत एकदा आपण स्टेटमेंट इथे बघू. स्टेटमेंट कसं आहे इन डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन
द प्रिफर्ड प्रॉडक्ट म्हणजेच कुठला मेजर प्रॉडक्ट इज दॅट अल्कीन, तो अल्कीन असतो विच हॅज, अंडरलाईन दिस स्टेटमेंट, ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच, जास्तीत जास्त अल्किल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असतात, ओके, टू डबली बॉन्डेड कार्बन. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला एक्झाम्पलच बघावं लागेल तेव्हा तुम्हाला कळेल. ठीक आहे, आता बघा, हे पहिलं एक्झाम्पल आहे आपलं आणि हे दुसरं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता सध्या थोडं नाव मी यांचे बाजूला ठेवतो कारण हा रूल समजणं थोडस अवघड जातं. ठीक आहे, आता बघा, याच्यामध्ये पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण बघू, हा कार्बन आणि हा कार्बन हे दोघं कसे आहेत, डबली बॉन्डेड कार्बन. ठीक आहे, आता याला इकडे एक अल्किल ग्रुप अटॅच आहे, ओके, म्हणजे 1, आणि याला आणखी इकडे एक ग्रुप अटॅच आहे म्हणजे +1, म्हणजे थोडक्यात किती अल्किल ग्रुप्स इकडे झालेत बघा बरं, 2. ठीक आहे, लक्षात घ्या. आता आपण ह्याचं एक्झाम्पल घेऊ. बघा, आता हा डबली बॉन्डेड कार्बन आहे, हा सुद्धा डबली बॉन्डेड कार्बन आहे. आता या डबली बॉन्डेड कार्बनला इकडून कुठलाच अल्किल ग्रुप अटॅच नाही कारण तो सर्वात शेवटी आहे, आणि हा जो कार्बन आहे याला हा ग्रुप अटॅच आहे विच इज नथिंग बट, 2 कार्बन जरी असले तरी तो इथिल ग्रुप आहे, म्हणजे एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे. सो हिअर ओनली 1 अल्किल ग्रुप अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन. याला प्रश्नच येत नाही शेवटचा असल्यामुळे. मग टोटल तुम्ही बघा, आता याची टोटल येते 1, याची टोटल येते 2, बरोबर का? म्हणजेच इकडे अल्किल ग्रुप जे आहे ते जास्त अटॅच आहेत. म्हणून आता तुम्ही स्टेटमेंट बघा, आता तुम्हाला पटकन कळून जाणार मी काय बोलतोय. सो प्रिफर्ड प्रॉडक्ट इज दॅट अल्कीन, जो अल्कीन असतो विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप, म्हणजे जास्तीत जास्त अल्किल ग्रुप ज्याला अटॅच असतात, ओके, डबली बॉन्डेड कार्बनला, तोच अल्कीन आपल्याला ऍज अ मेजर प्रॉडक्ट इथे मिळणार. ओके, सो दिस इज नथिंग बट द स्टेटमेंट फॉर व्हॉट सेट-झेप्स रूल. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये म्हणून जो प्रिफर्ड प्रॉडक्ट तयार झाला तो इथे काय तयार झाला, ब्यूट-2. ठीक आहे, मी तुम्हाला एक काम करतो, याचं आणखी एक्झाम्पल किंवा आता वेगवेगळे एक्झाम्पल आपण इथे कन्सिडर करू. ठीक आहे, जनरल, ज्याच्यामध्ये सेट-झेप्स रूल तुम्हाला लगेच कळून जाईल. ठीक आहे, स्टॅबिलिटी म्हणजे थोडक्यात हा जास्त स्टेबल तयार होतो असं सेट-झेप्सचं म्हणणं होतं. मग आता स्टॅबिलिटीची जर ऑर्डर आपल्याला लावायची झाली, ठीक आहे, तर ती ऑर्डर कशी लावता येईल, तर बघा, सर्वात पहिले R2C डबल बॉन्ड CR2. आता हे काय, डबली बॉन्डेड कार्बन आहे, याला इकडे 2 अल्किल ग्रुप अटॅच आहे, याला पण 2 अल्किल ग्रुप अटॅच आहे. हा मोस्ट स्टेबल झाला. ठीक आहे, आता याच्यापेक्षा थोडा कमी स्टेबल कोणता राहील मग, R2C डबल बॉन्ड CR1. म्हणजे थोडक्यात काय की इथे एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे, इकडे 2 आहे. ठीक आहे, मग 2 आणि 1 टोटल किती झाली, 3, म्हणजे इथे 3 अल्किल ग्रुप आहे. तसे इथे 2+2 इथे किती येतील, 4. म्हणजे हा जास्त स्टेबल आहे, हा कमी स्टेबल आहे. आता परत याच्यापेक्षा आणखी कमी स्टेबल मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ग्रेटर दॅन, ओके, R2C, ओके, डबल बॉन्ड CH2, म्हणजे या टाईप मधला बघा. आता इकडे किती अल्किल ग्रुप आहे, 2च. हा शेवटचा कार्बन आहे, याला अल्किल ग्रुपच नाही, म्हणजे इथे टोटल अल्किल ग्रुप किती आले, 2. म्हणजे अल्किल ग्रुपची संख्या कमी कमी होत जाते बरं का, आणि जसजशी कमी होईल तशी तशी स्टॅबिलिटी पण कमी होत जाईल. आणखी एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, RCH, ओके, डबल बॉन्ड CHR. ठीक आहे, आता इथे पण बघा तुम्ही या, ठीक आहे, हे थोडंसं वेगळ्या कॅटेगरीमध्ये येईल. ठीक आहे, RCH डबल बॉन्ड CHR. ठीक आहे, असं एक्झाम्पल आहे. आता हा जास्त स्टेबल राहील कोणापेक्षा, याच्यापेक्षा, RCH डबल बॉन्ड CH2. म्हणजे हे जे 2 एक्झाम्पल दिसत आहे तुम्हाला, हे ऍक्च्युली या कॅटेगरी मधले. इकडे बघा अल्किल ग्रुप किती आहेत, 2, इकडे किती आहे, 1.
म्हणजे हा काय आहे, जास्त स्टेबल आहे. ठीक आहे. सो होप तुम्हाला समजलेलं असेल. समजलं नाही तर माझा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही परत परत बघा, म्हणजे तुमच्या एक्झॅक्टली लक्षात येईल की सेट-झेप्स रूल जो आहे तो काय सांगतोय. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्लेनेशन फॉर एलिमिनेशन रिएक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स. ठीक आहे. आता अल्किल हॅलाइडच्या काही जास्त रिएक्शन्स बाकी नाहीयेत, फक्त 2 रिएक्शन्स आता बाकी आहेत. त्या म्हणजे एक शेवटची रिएक्शन बाकी आहे, ती म्हणजे रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स. ठीक आहे. तर ती रिएक्शन आपण नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल. ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामचं जे चॅनल आहे ते पण तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि आजच्या पुरतं एवढंच आपल्याला बघायचंय. स्टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्यू.